मी खूप दिवसानंतर आज चपाती खाल्ली आहे. खूप भारी वाटला चपाती खाऊन, मस्त वाटलं एवढं. अण्णा गुड मॉर्निंग. Good morning. How are you? आय एम फाईन अँड यू? Same to you. I am also fine. एक हाफ प्लेट दो अण्णा. समोर इथं काय रितेश. हां गुड मॉर्निंग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज आम्ही रेडी वगैरे झालो आहे, ताई पण रेडी झाली आहे. सो आता आम्ही नाश्ता करतो, चाय अजून बटर खातो आणि ऑफिसला निघतो लवकरात लवकर. मंडेनुसार ट्रॅफिक राहणार, सो त्यामुळे लवकरात लवकर निघतो आम्ही. बाय गाईज. ताईचं ऑफिस इकडून सरळ जायचं आहे, तिला मला असं टर्न घेऊन या साईडला जायचं आहे. तो जातो गाईज. मी पोचलो आता ऑफिसला 9:30च्या अगोदर पोचलो आहे. 9:25ला ताईला पण ड्रॉप केला आहे, बट तिथं आता रोडाचं काम चालू आहे मेट्रोचं, तर त्यामुळे तिला सिग्नलला सोडलं. समोर आहे तिचं ऑफिस. मला थोडं रॉंग साईडनं माझ्या ऑफिसकडे जावं लागतं आहे. सो तुम्हाला भेटतो गाईज मी टी ब्रेकला. चला गाईज, 11:30 वाजता भेटतो. हे गाईज टी ब्रेक झाला आहे, सो मी चाललो आहे आता पोहा खासाठी. खूप भूक लागली आहे, फक्त चाय पिलो होतो, नाश्ता करतो. अण्णा गुड मॉर्निंग. अण्णा गुड मॉर्निंग. Good morning. How are you? आय एम फाईन अँड यू? Same to you. I am also fine. एक हाफ प्लेट दो अण्णा. काहीच नाश्ता केला, पोहा खाल्ला मी. रोहिणी जायला पण कॉल केला मी. काही नाही, ती पण तिच्या ऑफिसला गेली आहे. तिचं पण ऑफिस चालू झालं आजपासून. माझं तर चालूच झालं आहे. तर काही नाही काहीच, मी पण आता अंदर जातो, तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो. चला काही जातो मी. सगळं नाही का हे करून सोशल मीडिया. लंच ब्रेक झाला आहे. शेंगाची भाजी आहे, चपाती आहे, खूप दिवसानंतर चपाती खात आहे. आणि याच्यामध्ये आहे गुलाबजामुन आहे, पेंड खजूर, आणि याच्यामध्ये काय आहे आंब्याचं काहीतरीच वाटतं आहे. सो गाईज आता जेवण करतो. 125% चाहिए ना, तो ड्रॉपिंग नहीं होगा. एक काम एक मस्त पोट भरून जेवण झालं आहे आमचं. रोहितनं पण जेवण केलं. रोहित कैसा लगा? इतने दिनों के बाद मेरे मतलब टिफिन की तूने रोटी खाई, कैसा लगा? मस्त लगा. और वो पेंड खजूर, पेंड खजूर और वो क्या था, और गुलाब जामुन और वो आम. अच्छा लगा भाई. मम्मी ने बनाया था वो आम का अचार है, वो मतलब मीठा रहता है वो आम का अचार. चला गाईस, तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. रोहित अजून मी जातो आता, आमचं काम करतो. मला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. हे गाईस 7:30 वाजले, ऑफिस झालं आहे माझं. आणि बाहेर पाऊस चालू आहे गाईस. आज पुण्यामध्ये पाऊस आला आहे. सो आता बघतो, स्कूटी काढतो आणि बाहेर जावं लागेल मला. आता एवढं पावसामध्ये तर काय रितेश. हां, एवढं पावसामध्ये तर नाही जावं लागेल मला. बघतो आता, स्कूटी काढतो आणि बघतो. रोहिंदेकडे जातो सगळ्यात पहिले, तिला घेतो, मग जातो घरी. काहीच घरी आलो आहे आणि पावसामुळे आम्ही ओलो नाही झालो आहे.
काही नाही. आज पुणेमध्ये 5-5:30 वाजता एवढं जास्त पाऊस पडला म्हणतात ना, खूप जास्त पाणी पडलं. आणि मी पण थोडा वेळ थांबलो ऑफिसमध्ये. ताई पण थांबून होती. मग ताईचा कॉल आला की ये म्हणून, पाऊस कमी झाला. मग येता मग काही नाही, थोडं भाजीपाला वगैरे घेतला आहे आम्ही. आणि कोलगेट वगैरे संपलं होतं, तो कोलगेट घेतला. आणि काही नाही काहीच, आता ताई स्वयंपाक बनवत आहे, बेसन भात करत आहे. आणि मी खूप दिवसानंतर आज चपाती खाल्ली आहे. खूप भारी वाटला चपाती, खूप मस्त वाटलं. एवढे दिवस राईस खात होतो, तुम्ही बघितलं असेल. रोज राईस चपाती येत नाही ना मला, रोज राईसच बनवायचो मी. चपाती खाऊन चांगलं वाटलं गाईस. आणि गाईस आजचा दिवस असा होता, 9 to 6 जॉब. थोड्या वेळात स्वयंपाक बनवते आणि जेवण करतो थोड्या वेळ. गाईस बेसन भात रेडी केलं आहे ताईनं. ताई सत्यमावसच बोलत आहे. सो गाईस जेवण करतो आता. काय वास येत आहे बेसनाचा, गरम गरम.